नागरिकांच्या प्रत्येक गरजेची घेतली दखल, विकासाचं उत्तर फक्त उत्तुरे। सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व अध्यक्ष तथा उत्तम उत्तुरे फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय महेश उत्तम उत्तुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुमचा आवाज भविष्यासाठी। शुभेच्छुक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तालीम संस्थेचे सर्व पदाधिकारी, भागातील सर्व तरुण मंडळे, नागरिक व मित्र परिवार। कोल्हापूर महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून आज कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसर, कैलासगडची स्वारी अंतर्गत विलास पाटील घर ते गजानन पोद्दार घर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ भागातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। सदर रस्ता डांबरीकरणाची गेली अनेक दिवसाची नागरिकांची मागणी पूर्ण झाली। आमदार क्षीरसागर यांच्या निधीतून 10 लाखाचा निधी सदर रस्त्यासाठी देण्यात आला। आज या कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले आणि सुस्थितीत असावे, तसेच नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी वारंवार मनपा प्रशासनासोबत बैठका घेऊन सूचना दिलेल्या आहेत। तसेच मी आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर दोघेही कामावर लक्ष ठेवून आहोत। जागतिक बँक आणि मित्रा संस्थेच्या वतीने रस्त्यासाठी आणखी निधी मंजूर करून घेऊ, पण रस्ते सुस्थितीत आणि दर्जेदारच झाले पाहिजेत अशा सक्त सूचना मनपा तसेच कंत्राटदार यांना दिल्याचे त्यांनी सांगितलं। शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रणजित मंडलिक, महिला आघाडी शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, उपशहर प्रमुख सचिन पाटील, गणेश रांगणेकर, युवासेना सरचिटणीस कुणाल शिंदे, प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे उपाध्यक्ष संतोष महाडिक, श्रीकांत मंडलिक, राहुल चव्हाण, अजित सासने, किरण अतिग्रे, रणजित सासने, संजय माने, गोपी मंडलिक, संदीप पवार, रुपेश रोडे, आशिष पवार, सागर माळी, संकेत गवळी, आर्यनिल जाधव, निलेश पोरे, अवधूत माळी, श्रीधर पाटील, शुभम मस्कर, तुषार मगर, प्रवीण माळी आदी भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।